नाही नाही म्हणता झाल्या फार चुका, नाही नाही म्हणता झाल्या फार चुका, शेवंताचं नाव घेतो द्या एक एक मुका, असं म्हणले. असा मुका मार बसला तिथं त्यांना. हे काहीच नाही, बायकोनं बी लगेच सूर घेतला. अरे कुठे गेले आबराव, अरे कुठे हिंडतच ये ओ आबराव. बाबराव तुम्ही होय, बरं का ध्यान नव्हतं, जरा गडबडीत होतो. अबे साले, काय आबराव, काय नवजून, काय चाललंय मग तुमचं? काय आमचं काय, तुमच्या कृपेनं, ह्यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं एक बंगला झाला बुवा. हे तर काहीच नाही, हे तर काहीच नाही. तुमच्या कृपेनं, यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं 12 बंगले आहेत मला. तुमच्या कृपेनं, ह्यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं माझ्याकडे 2 ट्रॅक्टर झाले. हे तर काहीच नाही. हा, हे तर काहीच नाही. तुमच्या कृपेनं, यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं 12 दूनी 24 ट्रॅक्टर झाले माझ्याकडे. तुमच्या कृपेनं, ह्यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं माझ्याकडे 5 एकर जमीन आहे बाबा. अरे हे तर काहीच नाही, काहीच नाही. तुमच्या कृपेनं, यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं 12 पंचे 60 एकर जमीन आहे माझ्याकडे. अबे साले, तुमच्या कृपेनं, ह्यांच्या कृपेनं, गावच्या कृपेनं माझ्याकडे एक बाप आहे. अहो तुमच्या कृपेनं, यांच्या कृपेनं, गावाच्या कृपेनं 12 बाप आहेत मला. नाही नाही, हे म्हणायची काहीच गरज नव्हती. बाबूराव म्हणायची काहीच गरज नव्हती. लगेच ध्यानात आलं की तुम्ही 12चे आहे. तुम्ही का नाही पहिल्यापासूनच असे गैरादे आहेत. मागच्याच आठवड्यात लग्नाला गेले आणि तिथे जाऊन नाव काय घ्यावं, नाव चटावणी. उगा कोणी आग्रही नाही केला तरी नाव घेतले. नाही नाही म्हणता झाल्या फार चुका, नाही नाही म्हणता झाल्या फार चुका, शेवंताचं नाव घेतो द्या एक एक मुका, असं म्हणले. असा मुका मार बसला तिथं त्यांना. हे काहीच नाही, बायकोनं बी लगेच सूर घेतला. बायकोनं बी लगेच नाव घेऊन टाकलंच. म्हणली तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून आणि बाबूरावचं नाव घेते 4 गडी राखून, असं म्हणले. काय आब राहिली गावासमोर, हे असलं आबरूदार माणूस. त्याला काहीच अर्थ नाही गड्या आबराव. नाही नाही, कुठं तोंड काय केलं होतं तुम्ही? समजा गावासमोर इज्जत घालायला लागले राव तुम्ही. असू द्या असू द्या, गावाला सगळं माहिती आहे, पण तुम्ही गेला कुठं होता चुलखटात? तुम्हाला तर माहिती आहे, संशोधन संशोधन आमची पिढी जाते इथं. खापर पंजोबा पंजोबा, आजोबा, वडील, मी सगळे शास्त्रज्ञच आहेत आमच्याकडे. हो, तुमच्या घराण्यात कोणी पुरुषच पैदा नाही झाला. काय? नाही नाही, तुमच्या घराण्यात सगळे शास्त्रज्ञ पैदा झालेत ना, म्हणून म्हणलं. म्या मध्यंतरी काय केलं असेल? काय बरं केलं? विमा. हा, विमा 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 कंपनी काढली मी. कंपनीच काढली विमाची? हा, मग त्याचा असं आहे, माणूस मेला, माणूस मेल्या मेल्या लगेच त्याच्या हातामध्ये चेक. म्हणजे असा माणूस मेला की मेल्या मेल्या त्याच्या हातामध्ये चेक ते लगेच तयार. चांगली विमा कंपनी आहे. आम्ही पण एक विमा कंपनी काढली मध्ये. नाही नाही, एवढी स्ट्रॉंग नसेल आमची. एवढी स्ट्रॉंग नाही, चपळ आहे तुमच्यापेक्षा. चपळ आहे. आमचं विमा कंपनीचं ऑफिस 5व्या मजल्यावर आहे. आमचा क्लायंट एक दिवशी 10व्या मजल्यावरून पडला. आम्ही 5व्या मजल्यावर चेक दिला त्याला. तुमचं घराचं स्वप्न पूर्ण झालं? हो, मी लय मोठं घर बांधले. हा, लय मोठं घर बांधलं, लय मोठं. कसं घर बांधलंय? म्हणजे एवढं मोठं घर बांधलंय मी, एका दिवशी अख्खी ट्रेनच घरात लपवली. एवढं मोठं घर बांधलंय? एवढं मोठं घर, अख्खी ट्रेन घरात लपवली. तुमचा कार्यक्रमच तसा आहे, धनकेबाज. मी आपण हे घर बांधलं, छोटं असेल 2 रूमचं, 2च रूमचं आहे. पण असं मोबाईलवर बोलताना दुसऱ्या रूम मध्ये गेलं की रोमिंग लागतं. दणकाच केला तसा. वाह, क्या बात है. आबराव, मी गेलतो परदेशामध्ये. परदेशातून येताना ऑटोमॅटिक गाडी आणली. कसली गाडी? आपल्याकडे कसे रस्त्याने चालताना
रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यामध्ये रस्ता आहे काय समजतच नाही. ऑटोमॅटिक गाडी असल्यावर नो टेन्शन. गाडीमध्ये बसायचं, बटन दाबायचं, गाडी अशी मस्त खड्ड्यात नाही, अशी खड्डे बुजवीत बुजवीत चालते गाडी पुढं. कसं काय मग गाडी ऑटोमॅटिक आहे ना, आपल्याकडे भार नियमन लय आहे ना, लोड शेडिंग. हा, गाडीमध्ये बसायचं, बटन दाबायचं, हेडलाइट ऑन. नाही हो, गाडी चालवताना रस्त्यावरच्या लाईटी अशा आपोआप लागतात, कारण गाडी ऑटोमॅटिक आहे. क्या बात है बाबूराव, ऑटोमॅटिक गाडीला दणका घेतली राव. मग मी पण एक बारीक यंत्र केलंय. बारीकच असणार ते, वेगळं केलंय जरा, ह्यांच्यासारखं नाही. तेच ते हानीत बसायचं, आपला वेगळा असतो कार्यक्रम. कुठलं यंत्र आहे ते? मृत्यूचं मशीन तयार केलंय. काय? मृत्यू परतावून लावणारं यंत्र. मृत्यू परतावून लावायचे यंत्र कसं केलंय तयार? म्हणजे काय होते त्याच्यात? कसं आहे बाबूराव, म्हणजे माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे. समजा उद्या तुमची सासू मेली, का म्हणून माझ्या सासूला मारायले तुम्ही? उदाहरणात मारले. सासू मेल्याचा आनंद होतो लोकांना, तुम्ही काय एवढा आरबाळून चालले? उदाहरण सांगितलं कारण ते मृत्यूच्या यंत्राचं सांगायचं होतं. शेवटी कसं आहे बाबूराव, माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा. बकचोदी मत कर लवडे. उद्या समजा तुमची बायको मेली. बाबूराव काय चाललंय तुमचं? नाही हो, मी उदाहरण दाखल सांगितलं. मृत्यूच्या यंत्राची माहिती सांगायची तुम्हाला. शेवटी कसं आहे, अबे साले, म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे. जर समजा उद्या आता तुम्ही मेलात, मला का म्हणून तुम्ही माणसं मारायला? यंत्र काय ते सांगा ना. ते सांगलं, शेवटी जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे ते कळलं आम्हाला. पुढे मी मृत्यूपासून वाचायचं यंत्र म्हणजे म्हैस तयार केली. बकचोदी मत कर लवडे. म्हणजे हे नाही कळलं, मसाड आपली मसाड तयार केली म्हैस. अशी भारी दिसती, पिक्चरच्या हिरोईन पेक्षा भारी. बर, तयारच केली अशी. बर, म्हैसच तयार केली अशी. आता मला सांगा, जेव्हा आपण मरतो तेव्हा आपल्याला न्यायला कोण येतं? यमराज. आणि मग तो कशावर बसून येतो? रेड्यावर. मला असं यमराज रेड्यावर येताना दिसले की माझे असे मसाड सोडतो. आता मला सांगा, ते रेडा माझ्या मागे येईल का म्हशीच्या मागे जाईल? तो मसाडी मागे जाणार आबराव. हा, आपण शोधच लावलाय तसा. शेवटी मारलं गड्या आबराव तुम्हाला. नुसती फेकाफेकीच करता राव तुम्ही. सुरुवात कोण केली बाबराव? आता तुम्ही सुरुवात केली म्हणल्यावर शेवट मलाच करावं लागेल की.